हेच आकाचे चुलत दादा भाऊ पाठीशी घालतायत धनंजय 100% कोण पाठीशी घालतंय? पण आता तुम्हाला वाटतं की तुम्ही मागणी केल्यावर दादा राजीनामा घेतील? आम्हाला करायचं का? आम्ही मागणी केली, दादा राजीनामा घेतील असं मला वाटत नाही. तो त्यांनी घ्यावा का नाही तो त्यांचा प्रश्न आहे. माझा पक्षाचं हे नाहीये. माझी मागणी आहे, प्रामाणिक मागणी आहे की त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. की हे जे खालचं साम्राज्य आहे त्यांचं इतकं काळकुट्ट साम्राज्य होऊन बसलेलं आहे की त्याच्यातून आता अंधारातून दिवे सापडायला स्वतः धनंजय मुंडेंनाच फिरावं लागणार आहे. जस तुम्ही दादांची दिलगिरी व्यक्त केली त्याच्या आधी तुम्ही दादांना काय म्हणाला होतात ना, आपण पाहूया एकदा ते. तुम्ही काय म्हणालात? अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत. एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता. जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही. दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगड वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो. मी दादांची दिलगिरी का व्यक्त केली? हे बघा काय आहे की दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते माझे नेते राहिलेले आहेत काही काळा, म्हणजे 10 वर्ष मी त्यांच्या बरोबर बी काम केलं ना. 2005 ते 2015 पर्यंत मी 5 ते 15 किती झाले तुम्ही सांगा, एक 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. एक अधिकारवाणीनं माझ्याकडनं शब्द गेला कालच्या सभेमध्ये, अरतुरस शब्द बोललो मी. एवढ्या मोठ्या माणसाला अरतुरस शब्द जाणं हे बरोबर नाही. पण काय मॅडम की कधी कधी थोरल्या भावाला सुद्धा धाकटा भाऊ अरतुर बोलतो नाही का अधिकारवाणीने. तसं तर थोरल्या भावाला अरतुर नाही बोलायला पाहिजे, आवाज बोललं पाहिजे. पण कधी कधी शब्द जातो, तसा शब्द माझ्याकडून गेला. इतर कोणाला काय राग आला असं, आता परभणीच्या सभेत तर मी क्या हुआ तेरा वादा असं म्हणलं होतं अजितदादांच्यावर. वेगळं भावना काही मनात वाईट नाहीये दादांबद्दल की बाबा दादा, कारण अजितदादांकडं लोक झुकलेले आहे. लोक जे पवार साहेबांच्याकडं आजपर्यंत होते, कालच्या निवडणुकीत तसं झालेलं नाहीये. पवार साहेबांच्या पक्षाच्या फक्त 10 जागा निवडून आल्या. अजितदादांच्या पक्षाच्या महायुतीमध्ये असल्यामुळं त्यांनी भाजपाचं सहकार्य झालं, शिंदे साहेबांचं झालं आणि स्वतः अजितदादांची सुद्धा छबी चांगली गेलेली आहे लोकांमध्ये कालच्या ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची छबी म्हणजे देवेंद्रजींची गेली की बाबा या माणसाला जर संधी दिली तर हा महाराष्ट्र चांगला चालू शकेल, ही भावना देवेंद्रजीबद्दल गेली. अजितदादा डिस्टिंग्विश कोणाच्या बाबतीत करायचे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळावाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीवाला. तुतारीला लोकसभेमध्ये चांगले 80% त्यांचा परफॉर्मन्स राहिला. त्याच्यामुळं ते पवार साहेबाचं असं पवार साहेब तसं. पण आता कालच्या निवडणुकीमध्ये मात्र लोकांनी टर्न बदलला की अजितदादा आता पुढचा आमचा नेता आहे. जो मतदार शरद पवार साहेबाला मानणारा होता तो मतदार ट्रान्सफर झालेला आहे कुणाकडे? अजितदादा. आता तो अजितदादांकडे जो ट्रान्सफर झालेला वोटर आहे तो अजितदादांनी ठेवायचा का गमवायचा हे त्यांच्या हातात आहे. जर गमवायचा असेल तर त्यांनी धनंजय मुंडेंना ॲज इट इज पदावरती ठेवावं. पण जर त्यांना तो मतदार जो पवार साहेबांकडे होता तो ट्रान्सफर त्यांच्याकडे करून घ्यायचा असेल कायमस्वरूपी, कारण काय बघा पवार साहेबांकडचा सुद्धा वोटर आता विचार करायला लागला की बाबा आता भविष्यातला लीडर कोण आहे आपला? अजितदादा आहे. एवढ्या प्रेमळ भावनेपूर्वी मी बोलून गेलो अजितदादा. आता याच्या उपर मायबाप अधिकार तुमचा आहे, आमचा काय?